नमस्कार. महाराष्ट्रामध्ये 29 ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणूक आता घोषित होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर महापालिका आणि इचलकरंजी महापालिका यांच्याही निवडणुका या माध्यमातून होणार आहेत. जवळजवळ 9 वर्षांनंतर या निवडणुका होत असल्यामुळं लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी असा एक प्रयत्न सुरू आहे. तशा काही चर्चाही आमच्या झालेल्या आहेत. गेले 2 दिवस मी, आमचे प्रदेश सचिव महेश जाधव आणि आमचे अध्यक्ष विजय जाधव हे आमच्या या कोल्हापूर महापालिकेमध्ये जे इच्छुक लोक आहेत त्यांच्या मुलाखती घेण्याचं काम सध्या सुरू आहे. 350हून अधिक लोकांनी आता मुलाखती दिलेल्या आहेत. आज अंतिम दिवस आहे आणि आम्हालाही या निमित्तानं आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये काम करतायत, विकास कामं करतायत, सामाजिक कामं करतायत. तुम्ही बघू शकताय प्रत्येकाने आपले प्रोफाईल आणि केलेले कामं, आणि हे म्हणजे आमच्यासाठी सुद्धा खूप आश्चर्यजनक होतं आणि खूप एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक काम करतायत याचं समाधानही आम्हाला वाटतंय. एक प्रक्रिया भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवडणुकीची असते प्रत्येक वेळी. त्या प्रक्रियेला आम्ही आत्ता सध्या फॉलो करत आहे. आत्ता आम्ही मुलाखती घेणार आहोत. याच्यानंतर कोर कमिटीच्या माध्यमातून ही सगळी नावं निश्चित केली जातील आणि ही सगळी नावं प्रदेशकडे पाठवली जातील आणि प्रदेशमध्ये जे आमचं बोर्ड असतं त्या बोर्डासमोर ही नावं घेऊन सर्वे होऊन त्या सर्वेमध्ये ती नावं निश्चित केली जातील. तत्पूर्वी महायुती करत असल्यामुळं मित्रपक्षांच्या समवेत चर्चा करून त्यांचे कुठल्या कुठल्या जागेची मागणी आहे, आमच्या कुठल्या जागांसाठी आग्रह आहेत, यासुद्धा चर्चा दरम्यान होऊन जातील. आणि मग प्रदेशच्या एकदा सूचना आल्या की मग त्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरणे, त्यांना AB फॉर्म देणे, घोषित करून कार्यक्रम सुरू करणे, अशा पद्धतीची साधारण ही प्रक्रिया या 2-4 दिवसामध्ये करण्याचा आमचा मानस आहे. परंतु मला वाटते कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडं उमेदवारांची मागणी होते आणि अतिशय प्रबळ आणि सक्षम उमेदवार या निवडणुकीमध्ये आमच्यासोबत आहेत आणि निवडणुकीला उभा राहण्यास इच्छुक आहेत. त्यामुळं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकणार याचा मला पूर्ण विश्वास आता झालेला आहे. इच्छुकांची संख्या वाढली तर बंडखोरीचा धोका सुद्धा पक्षाला आहे. याबाबत कशा पद्धतीने समन्वय? हे बा, भारतीय जनता पार्टी एक शिस्तप्रिय पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये लोक विचारानं काम करणारे लोक असतात. इथं त्यांना प्रदेश असेल, जिल्हा आमचा विभाग असेल, यांच्या माध्यमातून वर्षभर सातत्यानं कार्यक्रम दिले जातात आणि बूथपासून ते प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या आपल्या कॉलनीपर्यंत काम करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सगळे कार्यकर्ते काम करत असतात. बंडखोरी होईल अशी शक्यता खूप कमी भारतीय जनता पार्टीमध्ये असते, कारण हे लोक विचारानं काम करणारे असतात. आणि इथं एकदा उमेदवार घोषित झाला की मला खात्री आहे की बाकीचे जे इच्छुक आहेत ते थांबतील आणि ताकदीनं त्या उमेदवाराच्या पाठीशी राहतील. कारण हा उमेदवार ठरवण्याची एक प्रक्रिया मी आपल्याला सांगितली, आमच्याही हातात नाही आहे. हे सगळं वरिष्ठांच्या पातळीवर सर्वेक्षणाच्या माध्यमातून युती म्हणून काय करायचं या सगळ्या बाबी ठरून आल्यानंतर उमेदवारी घोषित होणार आहे. त्यामुळे बंडखोरी फार होईल असं मला वाटत नाही. आमचा प्रयत्न आहे की 100% भाजपा आणि कमळ या चिन्हावर आमचे उमेदवार निवडणूक लढवावेत. परंतु काही प्रभागामध्ये गेल्यावेळीसुद्धा आपल्याला माहिती आहे की आम्ही साधारण 20 प्रभागामध्ये तारांनीचे उमेदवार आपण उभा केलेले होते. याही वेळी काही लोकांची मागणी आहे, आम्ही त्यांचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु जर आग्रह असेल तर तारांनीसुद्धा काही लोक तारांनीच्या आघाडीच्या माध्यमातून उभे राहतील. कारण परवा जशा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या जिल्ह्यामध्ये 13 ठिकाणी आपण बघितले की काही ठिकाणी लोकांनी तारांनीची मागणी केली आणि त्याप्रमाणे ते निवडणूक लढवत आहे. मोठ्या प्रमाणात आता भाजप आणि तारांनीचेच सगळ्यात जास्त संख्या नगरपालिकेमध्ये सुद्धा निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळेल. अशी कुठलीही चर्चा झालेली नाही, होणार नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितच आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. यामध्ये कुठलीही वेगळी चर्चा नाही आहे. हे पहा, आम्ही एका विचारानं या निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलेलं आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असणारे माननीय मुश्रीफ साहेब यांच्यावर आमची बैठक झालेली आहे.
शिवसेनेचे प्रमुख नेते असणारे राजेशजी क्षीरसागर यांच्याशी आमची बैठक झालेली आहे. चंद्रकांत दादा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि आम्ही ठरवून चाललो आहे की बाबा यामध्ये माझं आणि तुमचं किंवा एक हे करण्यापेक्षा जसा उल्लेख झाला की आपल्या प्रमुख लोकांना उमेदवारी मिळायला पाहिजे हा आग्रह तिन्ही पक्षांचा असणार आहे. परंतु आपण विचारांना पुढं जात असताना 2 पावलं पुढं 2 पावलं मागं हे करावंच लागेल आणि त्याला आमच्या तिन्ही पक्षांची तयारी आहे. परंतु 3 पक्ष एकत्र असल्यामुळं काही कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होणार हे निश्चितच आहे. आमचा प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त प्रभावी लोकांना मेरिटच्या लोकांना यामध्ये उमेदवारी मिळाली पाहिजे. कारण ही निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये फक्तच चांगला व्यक्ती आहे हे न बघता त्याचं काम पक्षाचं काम त्यांनी असणारा त्यांचा संपर्क या सगळ्या गोष्टी यामध्ये काउंट होतात. तर मेरिटसुद्धा आमचं असं नाही तिन्ही पक्षांनी मेरिटनुसार आपले उमेदवार उभे केले पाहिजे. सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये सुद्धा तो व्यक्ती प्रभावी असला पाहिजे ही भूमिका आमची आहे. कागदला घेतली की मागं निवडून येण्याची क्षमता हाच नव्या कार्यकर्त्यांना संधी देतात. मात्र नव्या आणि जुने यांचा समन्वय तुम्ही कसा साधता? नव्या जुन्याची सांगड ही प्रत्येक निवडणुकीत घालावीच लागते. यावेळी आम्ही एक फॉर्म्युला ठरवलेला आहे की यावेळी 25 ते 30% उमेदवार हे तरुण उमेदवार असले पाहिजेत. मग युवक असतील युवती असतील. तुम्ही मध्यंतरी आमचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचंही वक्तव्य ऐकलं असेल की तरुणांना संधी दिली पाहिजे. तर आमचा सुद्धा प्रयत्न आहे जास्तीत जास्त तरुणांना संधी द्या आणि यामध्ये काही जुने कार्यकर्ते असतील जे तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुठंतरी दुखावले जातील तर त्यांना कसं समावेश करून घ्यायचं. कारण 4चा प्रभाग असल्यामुळं थोडंसं ते कॉम्बिनेशन करण्यामध्ये आपल्याला लोकांना स्थान देता येऊ शकेल असं आम्हाला वाटतं. माजी नगरसेवकांनी यामध्ये काही उमेदवारी मागितली आहे का? माजी नगरसेवक सगळ्यांनी उमेदवारी मागितलेली आहे. ते मागणारच. जे तिथं 10 वर्षे काम करतायत किंवा पूर्वी निवडून आलेले होते स्वाभाविकपणाने ते मागतात. तर काही ठिकाणी आरक्षणामुळं ते तिथून बाहेर पडले गेलेले आहेत समजा. कारण ज्या प्रभागात ते निवडून आले होते तिथं ते आरक्षण पडलं नसेल तर काही लोकांची इच्छा नसते. पण बहुतांश माजी नगरसेवकांनी उमेदवारी मागितलेली आहे. मधल्या काळामध्ये मागच्या सभागृहातले नगरसेवक होते त्यांची पळवापळी खूप मोठ्या प्रमाणात झाली. भाजपमधून राजकीय 16 लोक गेली. काही दावा केला जातो की आमच्याकडे विद्यमान नगरसेवक इतके काय त्याचा किती परिणाम होईल या निवडणुकीत? नाही मी सांगितलं आम्ही विचारानं तिन्ही पक्षांनी एकत्रित जाण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे यामध्ये कुठं संघर्ष वाद होईल असं मला वाटत नाही. काही आमचे गेले असतील तरी तिथं आमचे प्रभावी लोक आहेत. आकडा त्यांच्याकडे कुठेतरी गेला 5-7 लोक गेलेले असतील आणि त्यांना तिकडून उमेदवारी देण्याची ॲश्युरन्ससुद्धा दिला असेल. परंतु ह्या जागा आमच्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या तारांनीच्या जागा ज्या आहेत त्या स्वाभाविकपणानं आम्ही सोडणार नाही. त्या जागा व्यतिरिक्त काँग्रेसच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये वाटणी तिन्ही पक्षांनी करून घ्यावी असा आमचा प्रस्ताव मित्रपक्षांसमोर आहे. मी सांगितलं आपल्याला की गेल्या वेळचं जर समीकरण आपण बघितलं भारतीय जनता पार्टीच्या आणि तारांनीच्या 33 जागा निवडून आल्या होत्या. शिवसेनेच्या 4 आणि राष्ट्रवादीच्या 14 हे आमच्या महायुतीच्या लोकांचं संख्याबळ होतं. आता राहिल्या जागा कोणत्या तर काँग्रेसचे निवडून आलेले 29 जे नगरसेवक होते त्या जागांमध्ये वाटणी व्हावी आणि त्या जागा तिन्ही पक्षांनी वाटून घ्याव्यात. त्या पक्षाला किती प्राधान्य द्यायचं. समजा आता शहरामध्ये निश्चितपणानं आमदार क्षीरसागर साहेब हे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांना थोडंसं जुक्त माप दिलं पाहिजे. दक्षिणमध्ये अमल महाडिक आमदार आहेत त्यांना जुक्त माप दिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून त्या 19 जागांची वाटणी केली जावी असा आमचा प्रस्ताव मित्रपक्षांसमोर आहे. थोडक्यात भाजप हाच मोठा भाऊ असणार आहे. भाजप मोठा भाऊ आहे आणि भविष्यातही मोठा भाऊ राहील. खरं तर महापालिकेवर गेले 15 वर्षे कोल्हापूर महापालिकेची सत्ता ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या पक्षाच्या ताब्यामध्ये होती. राष्ट्रवादी सोबत होते परंतु प्राबल्य किंवा प्रभाव किंवा तिथलं जे सगळं कारभार जो होता तो काँग्रेसच्या नेते मंडळींच्या हातात होता. आणि आमचं स्पष्ट मत आहे किंवा आमचं सर्वेक्षण आहे की काँग्रेसनं 15 वर्षामध्ये म्हणावं तसं उठावदार काम या कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून केलेलं नाही. अनेक कामं प्रलंबित आहेत. अनेक गोष्टी अजून करता येण्यासारख्या आहेत. कोल्हापूर शहराचा प्रलंबित असणारा अनेक विषय किंवा मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्यांचाच तिन्ही पक्षाचा आता महायुतीचा प्रयत्न असणार आहे. आणि सध्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे. त्याचा निश्चितपणानं परिणाम किंवा प्रभाव हा महापालिकेच्या निवडणुकीवर आपल्याला दिसून येईल. आम्हाला कोणत्याही गोष्टी आज महापालिका म्हणून किंवा पक्ष म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं मांडता येतात मागता येतात आणि ते आम्हाला परिपूर्णता सुद्धा होते. कोल्हापूर शहरामध्ये तुम्ही बघा आत्ता या गेल्या 2.5 वर्षात नाही या 1 वर्षामध्ये पूर्वी एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत.
अनेक प्रकल्प कोल्हापूरला देण्याचं काम केलेलं आहे. आता तुम्ही शेंडा पार्कमध्ये बघा, हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे. आता बास्केट ब्रिजचं काम अनेक वर्ष प्रलंबित होतं, 1050 कोटी रुपयेचं ते काम मंजूर झालेलं आहे. कोल्हापूर शहरांतर्गत फ्लायओव्हरची आपण मागणी केलेली आहे, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्याचं ऑलरेडी टेंडर आलेलं आहे. तर अशा कोल्हापूरच्या असणाऱ्या मागण्या या प्रभावीपणानं सरकार आपलं असल्यामुळे आपण करून घेऊ शकतो. आणि आता नागरिकांच्याकडून आम्ही जाहीरनामा तयार करणार आहे. पक्षाचा जाहीरनामापेक्षा कोल्हापूर शहरातले लोक जे असतील त्यांच्याकडून आम्ही तुम्हाला काय अपेक्षित आहे आपल्या शहरामध्ये, या सगळ्या बाबी मागणी करून आम्ही आमचा जाहीरनामा तयार करणार आणि पुढील 5 वर्षांमध्ये तो जाहीरनामा पूर्ण केला जाईल अशी ग्वाही देण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जाणार आहोत. केएमटी कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. खरं पाहता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राज्यात आपल्या विचाराचं सरकार असेल तर अनेक गोष्टी आपण सकारात्मक दृष्ट्या करून घेऊ शकतो. त्याचं एक उत्तम उदाहरण हे KMTचं आहे. तुम्ही पाहताय गेले 25-30 वर्ष हे लोक रोजंदारीवर काम करत होते आणि त्यांची अपेक्षा, स्वाभाविकपणानं अपेक्षा होती की आम्हाला कायम केलं जावं. आणि आमदार राजेश क्षीरसागर साहेबांनी त्यात पुढाकार घेतला. एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्यामध्ये म्हणजे महत्त्वाची भूमिका बजावली आणि आता त्यांना वर्क ऑर्डर मिळते आहे आणि ते मोठं त्यांच्या परिवारासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत अजून प्रलंबित. तर या सगळ्या बाबी आता पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण पुढाकार घेणार आहोत. असं काय प्रसंग येईल असं वाटत नाही, कारण ज्या पद्धतीचं आमचं फॉर्मेशन सुरू आहे आत्ता तर त्या विषयावर काय सांगता येणार नाही. परंतु मला असं वाटत नाही की कुठं असं करावं लागेल, स्वबळावर करावं लागेल वगैरे. शक्यतो आम्ही सगळीकडं प्रत्येक प्रभागात महायुती करून लढणार आहोत. देश पातळीवर मोठी घडामोड सुरू झालेली दिसत आहे. 15 ते 19च्या दरम्यान तुम्ही संसदेत उपस्थित राहावा अशा प्रकारचं व्हीप आहे पक्षाने जारी केलेलं आहे. काय राजकीय घडामोड काही कामावर आली? आता या गोष्टी आपण जाहीररित्या बोलणं योग्य नाही आहे, परंतु आहेत काय चाललेल्या प्रक्रिया सुरू आहेत. आज मलाही कॉल आला मगाशी. मोदीजीच 2029 पर्यंत पंतप्रधान राहतील आणि 2034 सुद्धा पक्षाच्या वतीनं मोदीजीच राहतील, यामध्ये माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. असं म्हणजे विचार येऊ शकतात. हे काय लॉजिक काय? आपले लोक देश चालवतात त्यामुळे तेच की त्यालाच बदलायचं मोदी ठरवायला लागले. आता हे काँग्रेसवाले काही सांगू शकतात, ते डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा बदलतो म्हणतील, काय सांगता येत. सरकारच्या कुठल्याही सूचना आम्हाला नाही आहेत. तुम्ही जो फॉर्म्युलाबद्दल बोलताय, भारतीय जनता पार्टी 50%, शिवसेना 50%, हे मला वाटते मुंबई किंवा अन्य भागामध्ये तो तसा फॉर्म्युला झाला असेल किंवा होणार असेल तर आपल्याला कल्पना नाही. परंतु कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीचा कुठलाही फॉर्म्युला आलेला नाही आहे, हे शक्यही नाही आहे. कारण इथं तुम्ही जर बघितलं तर क्षीरसागर साहेबांचे शिवसेनेचे 4 उमेदवार होते, आमचे ऑलरेडी 33 होते. आम्ही समन्वयाने तो उमेदवार ठरवणार आहे आणि वरून आम्हाला कुठलाही दबाव नाही. वरून आम्हाला मोकळीक आहे प्रदेश स्तरावरून की तुम्ही स्थानिक पातळीवर स्थानिक नेत्यांनी बसून, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी बसून हा निर्णय घ्यावा, अशा पद्धतीच्या सूचना आम्हाला आहेत. खरं तर तुम्ही राज्यात अनेक ठिकाणी जात असता. KDMC, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, अशा ठिकाणी असा 50-50चा फॉर्म्युला काही जाहीर करू शकतो का किंवा अशी मागणी होऊ शकते किंवा तुम्ही देऊ शकता का? 100% भाजप 50 आणि शिवसेना 50 झाली तर सत्ता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचाच प्रभाव जास्त आहे. आणि हे दोघं एकत्र झाले तर चांगल्या पद्धतीनं सगळेच नगरपालिका चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील याचा मला विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.